झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार आणि बातमीपत्राची सुरुवात करूया एका ब्रेकिंग न्यूज। अतिशय महत्वाची बातमी राजकीय क्षेत्रातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वर्षभरामध्ये 2 ते 3दा फोन केला, पण मातोश्रीवर त्यांच्यापर्यंत फोन पोहोचलाच नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेला आहे। एक महत्वाची बातमी, नितीन गडकरींनी हा गौप्यस्फोट केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वर्षभरामध्ये 2 ते 3दा फोन केला, मात्र मातोश्रीवर त्यांच्यापर्यंत फोन पोहोचलाच नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेला आहे। एकंदरीत शिवसेनेमधल्या कार्यपद्धतीवर भाजप युतीमध्ये असलेल्या शिवसेनेबरोबर युतीमध्ये असलेल्या भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। झी 24 तासला त्यांनी ही जी मुलाखत दिली, त्यांनी जो प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामध्ये हा खुलासा केलेला आहे, खळबळजनक माहिती दिलेली आहे। सामनातील लिखाण युतीच्या भवितव्यासाठी योग्य नाही, असंही गडकरींनी एक सूचक वजा इशारा दिलाय। राऊत यांच्यासारख्यांनी असलं लिखाण करून संबंध बिघडवू नयेत, असा इशाराही त्यांनी दिलाय। बाळासाहेबांबद्दल वाजपेयी इतकी श्रद्धा आणि आपल्याला प्रेम आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र सामनातलं जे लिखाण आहे ते युतीच्या भवितव्यासाठी योग्य नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय। राऊत यांच्यासारख्यांनी असलं लिखाण करून संबंध बिघडवू नयेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच बाळासाहेबांवर आपली तशीच श्रद्धा आहे जशी वाजपेयींवर आहे, तशी श्रद्धा आणि प्रेम आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि हे सांगताना त्यांनी सांगितलंय, मातोश्रीवर आम्ही फोन करतो, मात्र बाळासाहेबांपर्यंत हे फोन पोहोचवलेच जात नाहीत, असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खळबळजनक खुलासा केलाय। महत्वाची बातमी सध्याची, शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असताना गडकरींनी अशा प्रकारे एक खळबळजनक खुलासा केलेला आहे। झी 24 तासकडे हा खुलासा केला त्यांनी एका मुलाखतीदरम्यान। मातोश्रीवर आपण वर्षभरात 2 ते 3दा फोन केला, मात्र फोन मातोश्रीमध्ये बाळासाहेबांपर्यंत पोहोचू शकलेला नाही, असं त्यांनी सांगितलं। आणि राऊत यांनी जे सामनामध्ये लिखाण केलेलं आहे ते युतीच्या दृष्टीनं चांगलं नाहीये, असं त्यांनी म्हटलेलं आहे, योग्य नाहीये युतीच्या भवितव्यासाठी, असं त्यांनी म्हटलंय। त्याच्यामुळे राऊत यांच्यासारख्यांनी असलं लिखाण करून युतीचे संबंध बिघडवू नयेत, असाही इशारा नितीन गडकरी यांनी दिलेला आहे। गडकरींचा हा खळबळजनक गौप्यस्फोट, झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण फोन केलेला होता, 2 ते 3 वेळा वर्षभरात फोन केला, मात्र मातोश्रीवर त्यांच्यापर्यंत फोन पोहोचलाच नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेला आहे। बाळासाहेबांबद्दल आपल्याला प्रेम आहे, श्रद्धा आहे, वाजपेयी इतकी श्रद्धा आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र त्याचवेळी त्यांनी जे सामनामध्ये जे लिखाण राऊत करतात त्याबद्दल त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे। राऊत यांच्यासारख्यांनी असं लिखाण करून युतीचे संबंध बिघडवू नयेत, असं त्यांनी म्हटलंय। गडकरी नेमके काय म्हटलेत आता आपण ऐकूया। बाळासाहेबांना मी जेवायला बोलण्यासाठी ते मुलाखतीत म्हणाले, पण आता त्यांना जेवायला बोलवायचं असेल किंवा त्यांना भेटायचं, आमचा फोन तर त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे। मी 2 वर्षात त्यांच्याकडे अध्यक्ष झाल्यानंतर आशीर्वाद घेण्याकरता 2-3 वेळा फोन केला, पण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। मला अटल बिहारी वाजपेयी इतकीच बाळासाहेब ठाकरेंबद्दल श्रद्धा आहे, प्रेम आहे, पण सामनामधून संजय राऊत आमच्याबद्दल जेवढं वाईट लिहिता येईल तेवढं सत्याने लिहितात। आमची एवढीच अपेक्षा आहे की बाळासाहेबांच्या नावावर संजय राऊतने हे करू नये, आणि त्यांनी आमचा सन्मान नाही केला तरी चालेल, पण कमीत कमी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा अपमान करणाऱ्या गोष्टी जर सामन्यात लिहिल्या जातील तर निश्चितपणे आम्हाला दुःख आहे। आणि भाजप शिवसेना संबंधाच्या दृष्टीने भविष्यात हे निश्चितपणे योग्य होणार नाही। सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि त्यात अडवाणीच्याबद्दल, माझ्याबद्दल, नरेंद्र मोदीबद्दल अग्रलेखातून जेव्हा लिहिलं जातं तेव्हा आम्हाला नक्कीच वाईट वाटतं, कारण अटल बिहारी वाजपेयी इतकंच आमच्या मनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही श्रद्धा आणि प्रेम आहे। पण हे मधले लोक जेव्हा असं लिहितात त्यामुळे कारण असताना संबंधामध्ये कुठेतरी कटुता वाढते। भाजप शिवसेना संबंध भविष्यातले चांगले राहायचे असतील तर संजय राऊत सारख्या लोकांनी अशा प्रकारचं लिखाण करून या संबंधात बिघाड करण्याचा प्रयत्न करू नये, आणि ते जर एकतर्फी करत राहतील तर मग एक संबंध जे आहेत हे जेवढे चांगले राहायला पाहिजे ना, कधी मुंडेंच्या विरुद्ध लिहितात, कधी माझ्या विरुद्ध लिहितात, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध लिहितात, कारण लिहितानाचा स्तर पण चांगला नसतो, आणि याचं निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना दुःख आहे। आमचे संबंध भविष्यातले चांगले राहण्याच्या दृष्टीने शिवसेना ते नक्की याचा विचार करतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।